मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी पोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव बघणार असाव. मावधा ऑफिशियल असं त्यांचं नाव असा आणि त्याने आपल्या आजोबांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव आपल्याक पाठवलेलो असा. तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन. आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ही घटना 1975 सालात घडली होती आणि हा अनुभव माझ्या आजोबांनी घेतलेल्याने. त्यांची एक आंब्याची मोठी बाग होती, जवळजवळ 20 एकराची, आणि त्या आंब्याच्या बागेतच त्यांनी एक घरसुद्धा बांधून घेतल्याने होता. पण त्या घर नुसतं सामान वगैरे ठेवसाठी वापरायचे, म्हणजे मुख्य घर त्यांचा गावाकडे होता. आणि ती जी आंब्याची बाग होती ती एका मोठ्या डोंगरावर होती, ज्यामुळे त्या आंब्याच्या बागेत ये जा करणं तसा खूपच लांब पडायचा. आणि ह्याच कारणामुळे आजोबांनी त्या बागेत एक घर बांधून घेतलेल्याने, म्हणजे ते दिवसाचे त्या घरात आराम करायचे आणि दिवसभर त्या बागेतच ते काढायचे आणि रात्री घराकडे यायचे. एवढी मोठी बाग सांभाळणं म्हणजे काय सोप्या काम नाही होता. दिवस नुसतं त्याच्यातच सगळं जायचं. आणि हो गावसुद्धा सिंधुदुर्गातलं प्रसिद्ध गाव असा, ज्यामुळे मी गावाचं नाव सांगू शकत नाही, कारण आमची जमीन अजून नव्हती असा. त्यामुळे मी काही कारणांमुळे तुमका जागेचं नाव तर सांगू शकत नाही. पण सिंधुदुर्गातली जी घटना आणि तेव्हाच्या काळी शक्यतो लोक गावाजवळचे जमिनी बघायचे, पण तो संपूर्ण डोंगर तेव्हा आजोबांका कमी किमतीत गावलो, म्हणून त्यांनी तो घेतल्याने 20 एकर जागा त्यांका त्या डोंगरावर गावली होती. तसे माझे आजोबा आधीपासूनच खूप मेहनती होते, त्यामुळे त्यांनी एकट्यानेच त्या सगळा बघितल्याने, कलमा वगैरे खूप थै लावल्याने आणि त्याची सगळी डागडुजी ते स्वतःच करायचे. आणि त्यांचा कुटुंब मात्र गावच्या घरात राहायचा. तर एक दिवशी झाला असा, तो जो डोंगरी भाग होतो त्या भागात मरणाचा कराड वाढायचा, कारण त्या जागी आधी संपूर्ण जंगल होता. त्या सगळा आजोबांनी साफ केल्याने आणि कलमा लावल्याने होती. पण तुमका तर माहिती असा, आंब्याच्या बागेत नुसती कलमा लावली की होत नाही, त्याची नीट डागडुजी करूची लागता. म्हणजे आजूबाजूक जो कराड असता तर ठेवत नाही, कारण गरमीच्या दिवसात चुकन जर काही आग वगैरे लागली तर संपूर्ण परडा जळान जाऊ शकता. म्हणून त्या सगळा कराड म्हणजे सुकलेल्या गव्हात साफ करूचा लागायचा. तर त्यावेळी आजोबांनी त्यांच्या परड्यातल्या गावात साफ केल्याने, पण त्यांच्या आजूबाजूक तसा जंगलीच भाग आणि संपूर्ण मोठाचा मोठा कराड वाढलेला. त्यामुळे ते म्हणाले की ह्या कराडापासून आपल्या परड्याक धोको असा, आजूबाजूचा कराड साफ करू कया. आणि म्हणून ते म्हणाले साफ करण्यापेक्षा आपण आग लावूया, म्हणजे एकदा आग लावली की संपूर्ण जळान खाक होय, मग तशी काय भीती नाही. आणि तुमका तर माहिती असा, शक्यतो आग ही दिवसाची लावत नाही, रात्रीची लावतात, जेणेकरून आग जास्त पसरत नाही. दिवसाचा कराड तापलेला असता, त्यामुळे जरा जरी आग लागली तरी वाऱ्यासारखी आग वाढत जाता. आणि शक्यतो रात्री दव वगैरे पडल्यामुळे गावात तसं लगेच पेटत नाही. म्हणून आजोबांनी रात्रहोची वाट बघितल्याने आणि 10-11 वाजता ते घराकडसून जेवण आपल्या त्या परड्याकडे येले. तरी 11-11:30च्या दरम्यान त्यांनी एकट्यानेच आपल्या परड्याच्या आजूबाजूक जे काही गावात होता त्या गावात आग लावून घेतल्याने आणि छोट्या छोट्या भागांमध्ये त्यांनी आग घालून त्या सगळा आजूबाजूचा कराड जाळून टाकल्याने. तरी त्या सगळा करेपर्यंत रात्रीचे कधी 12:30 वाजून गेले तास त्यांका समजलं नाही. पण शेवटी मग जे काही निखारे उरले होते ते सगळे त्याने आंब्याच्या टाळांनी विझवल्याने. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे निखारे पटकन दिसायचे, त्यामुळे त्यांका ते विझवूक बरे पडले. त्यांनी संपूर्ण चारवल्या बाजून आग जेवढी जेवढी खै गेलेली ती सगळी विझवून टाकल्याने, म्हणजे आता त्यांच्या परड्यात काय भीती नाही होती. पण त्या सगळा व्यवस्थित बघल्याशिवाय त्यांका जाता येत नाही होता, कारण चुकान जर काही निखारो रवलो तर आग परत रातोरात भडकाक शकता. बरा ते तेव्हा थंय एकटेच होते आणि त्यांका सवय होती, ते शक्यतो एकटे सगळं काम करायचे.
आणि एकट्या माणसाक ह्यो वेळ भरपूर लागता, त्यामुळे ता सगळा शेवटपर्यंत विजयसर रात्रीचे 1:30 वाजून गेले. आणि ता सगळा झाल्यानंतर अखेरीस ते आपले परत आपल्या घराकडे येऊक लागले, कारण उशिरो खूप झालो होतो. बघता बघता तिने आपल्या कायता सामान घेतल्याने आणि ते डोंगरावरून खाली उतराक लागले. पण जसे ते डोंगरावरून खाली उतरतच होते तेव्हा त्यांका असा जाणवूक लागला की त्यांच्या मागसून कोणतरी चलता. त्यांका पहिल्यांदा वाटला की त्यांका भास वगैरे होतात, म्हणून त्यांनी एवढं काही लक्ष देऊक नाही. पण ते हळूहळू उतरत मधीपर्यंत येले आणि थंय एक मोठा झाड होता. त्या झाडाक तेव्हा काहीतरी म्हणायचे, म्हणजे आजोबांका त्या झाडाचं नाव माहिती होतं आणि माका आता तर आठवत नाही. पण असं पांढऱ्या खोडाचा त्या झाड होता आणि एकदम उंचच्या उंच. पण त्या झाडाची एक खासियत होती, ती म्हणजे त्या झाडाकडसून संपूर्ण गाव एकदम स्पष्ट दिसायचा आणि तो मागचं डोंगरसुद्धा. पण जसे ते थंय येऊन मागे वळण बघतात तर त्यांका मागच्या डोंगरावर मोठ्याच्या मोठ्या आगीचे जळा दिसाक लागले. म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी आग लावून मगाशी त्या कराड जळवलेला होता त्याच ठिकाणी मोठीच्या मोठी आग पेटलेली यांका दिसाक लागली. आणि साधारण ती आग नाही होती, त्यांका डोंगराच्या खालसून सुद्धा आगीचे मोठेच्या मोठे ज्वाळा दिसत होते. म्हणजे एवढी मोठी आग कशी काय लागली यास त्यांका तेव्हा समजलं नाही. आणि असं होणं तर शक्यच नाही होता, कारण त्यांनी थैचा कराड तर आधीच जाळलेल्याने. मग ही आग लागली कशी? बरं थै कोण रवतव नाही होता, थै कोणची मानवी वस्तीसुद्धा नाही होती. आणि एवढ्या रातच्या डोंगरावर कशा कोण आग लावू केतला? हेंका भीती होती की आपलीच आग वाढली की काय. पण ती आग मात्र अशी दिसा की फक्त वरची उंचची उंच झाडं जळा होती. म्हणजे खाली आग लागली तर संपूर्ण धूर वगैरे होता, पण लांबसून असा दिसा की फक्त झाडाची शेणकेच जळतात. आता फक्त वरसून झाडं कशी काय जळाक शकतात? आणि हिने आग तर सगळी विझवलेली होती, मग आग कशी काय लागाक शकता? बरं एवढी मोठी आग बघितल्यानंतर आजोबा काय एकटे जाऊन ती आग विझवू शकत नाही होते. त्यामुळे आजोबा म्हणाले की आता आपण घराकडेच जाऊया, आता मी तर काय करू शकत नाही आणि रात्र खूप झाली. म्हणून ते आपल्या परड्यातल्या घरात जाऊक लागले, कारण गावचा घर तर थैसून खूप लांब होता. त्यामुळे ते म्हणाले आजची रात्र आपण डोंगराखालच्या आपल्या घरातच काढूया. म्हणजे परड्यातला जर त्यांचं घर होता तर खाली होता, तर ते कसे बसे आपल्या डोंगराखालच्या परड्यातल्या त्या घरात इले. त्या घरात तर बाकी कोण नाही होता. पण ते म्हणाले आजची रात्र कशी तरी काढूया आणि उद्या सकाळी आधी जाऊन बघूया की नेमकी खय खय आग लागली ती. असं म्हणान ते आपले त्या घरातच झोपले. आणि इतका सगळा फिरा नेल्यामुळे, सगळा काम करून नेल्यामुळे त्यांका मरणाचा दमाक झाला होता. त्यामुळे ते पडल्या पडल्या थयत ते झोपले. तरी तेव्हा रात्रीचे 2:30 वगैरे वाजले असतील. पण जसं त्यांचं डोळं लागता तसं अचानक त्यांच्या कानावर एका बाईच्या ओरडण्याचा आवाज येऊक लागलो. एक बाई मोठमोठ्यानं ओरडाक लागली आणि तो विचित्र आणि भयंकर ओरडण्याचा आवाज ऐकून आजोबा गडबडान जागे झाले. आणि तो आवाज ऐकता क्षणी त्यांका समजला की ह्यो काय साधारण आवाज नाही, ह्यो एखाद्या भुताटकीचाच आवाज दिसता. कारण एवढ्या रात्री डोंगराच्या पायथ्याशी एवढी बाई खैसून येतली. म्हणून त्यांनी दार उघडूक नाही. त्यांनी एक थैची खिडकी उघडून बाहेर डोकावून बघितल्याने तेव्हा त्यांका बाहेर जा काय दृश्य दिसला. हा दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खिडकीच्या समोरच एक चूल होती, ज्या चुलीवर कधी कधी आजोबा पाणी वगैरे तापवायचे. पण जसे ते बाहेर बघतात तर त्या चुलीच्या बाजूकच एक बाई बसली होती आणि तिने त्या चुलीत आग घातलेल्या आणि ती त्या चुलीवर काहीतरी भाजी होती. आणि भाजता भाजता ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती, मधीच हसत होती. आणि ता जा काय होता त्याचं सगळं दुर्गंध सगळीकडे पसारलेलो आणि यांच्या खोलीसुद्धा येत होतो. आणि बघता बघता ती बाई ताजा काय भाजलेला होता ता टराटर चावान खाऊक लागली. आणि त्या सगळ्याचा आवाज आजोबा स्पष्ट ऐकत होते. ती अक्षरशः असं विचित्र आवाज तर येत होतो. ता सगळा बघून आजोबांका समजला की ही बाई भुताटकी आणि हिच्या नजरेस जर मी पडलोय तर माझा काय खरा नाही. कारण इतक्या दिवसात ते कधी असं रातच्या घरात थांबले नाही होते. त्यामुळे नेमकं होय काय काय घडतं ह्या काय त्यांना माहिती नाही. पण नेमकी त्या रात्री ते आग घालत रवल्यामुळे त्यांना उशीर झालं, म्हणून ते त्या घरातच थांबले. आणि ह्या सगळा दृश्य त्यांना आता दिसत होता. पण आता पुढे करायचं काय ह्या काय त्यांना समजा नाही. म्हणून त्याने आधी पटकन ती खिडकी लावून घेतल्याने
कारण त्या बाईचं लक्ष जर यांच्यावर पडलं तर ती बाई काय यांका सोडूची नाही. म्हणून त्यांनी अलगदत ती खिडकी लावल्याने आणि सगळ्यात आधी त्यांचं ते एक देवारं होतं, त्या देवारात पटकन दिवो पेटवल्याने आणि त्यांच्याकडे एक माळ होती, त्या माळेचं ते जप करत थंयच बसले आणि अक्षरशः पहाट होईपर्यंत ते देवाच्या समोर बसान तो जप करत होते. आणि जशी पहाट होऊक लागली, हळूहळू बाहेर उजेडाक लागला, तसा त्यांनी त्या सगळा थांबवल्याने आणि जसे सकाळी ते आपले बाहेर येऊन बघतात तर त्या चुलीकडे मात्र कोण नाही होता आणि चुलीत लाकडा बिकडा जळलेली अजिबात दिसत नाही होती. म्हणजे रात्री तर त्या बाईन थंय चुलीत आग घातलेल्यान, पण सकाळी थंय राखसुद्धा नाही होती. म्हणजे आता नेमकं काय प्रकार घडलो तो भास होतो की काय वेगळा ताच आजोबांका समजलं नाही. पण थंय भुताटकी मात्र इली होती ह्या मात्र त्यांका समजला. मग त्यानंतर ते अजिबात वेळ न घालवता आपल्या वरच्या परड्यात गेले, कारण काल जेव्हा ते वरसून खाली येत होते तेव्हा त्यांका मागे आग दिसलेली, त्यामुळे आपला परडा बिरडा जळला काय ह्या बघूसाठी ते थंय गेले. पण थंय गेल्यानंतर सुद्धा तसंच प्रकार घडलो. त्यांनी जेवढी आग घातलेल्याने तेवढंच परिसर जळलेलं होतं, त्या व्यतिरिक्त तसं अजून काय जळलेला नाही होता. म्हणजे काल जी आग दिसली ती खेची होती, कारण सकाळी तर तसा काय जळलेला दिसाकत नाही. तेव्हा मात्र आजोबांका समजला की काल रात्री त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडा होतो. पण त्यांचं नशीब चांगला म्हणून ते परत मागच्या पावलांमागे जाऊक नाही. ते जर थंय गेले असते तर नक्कीच कसल्या तरी संकटात अडकणार होते. मग त्यानंतर ते सरळ आपल्या गावच्या घराकडे येले आणि घराकडे येऊन त्यांनी हे सगळं प्रकार आपल्या घरच्यांका सांगितल्याने घरचे सुद्धा ह्या सगळं ऐकून चांगलेच हादरण केले. तेवढ्यात त्यांका समजला की काल रात्री नेमकी अमावास्या होती आणि अमावास्येकच ते आग लावूक डोंगरावर गेले होते आणि ह्या कोणच्याच लक्षात नाही की अमावास्या असा ती. आधी जर आजोबांका माहिती असता तर ते त्या दिवशी गेलेत नसते. पण म्हणतात ना, कधी कधी माणसाचं वेळ येतं पण काळ नाही. आजोबांचं सुद्धा वेळ इलेलो म्हणून ते नेमके अमावास्येकच वरती गेले. पण नशिबान ते पटकन त्या फेऱ्यासून सुटले. ते जर आग विजवूक परत मागे जाते तर तो सगळं एक भासच होतो, ते आग बी काय नाही होती. पण आजोबांका परत मागे बोलवसाठी तो सगळं भुताटकीचो खेळ होतो. पण नशिबान आजोबांनी तसा काय करूक नाही. ते आपले सरळ खाली चिले आणि आपल्या परड्यातल्या घरातच थांबले आणि थंय इल्यानंतर सुद्धा ती भुताटकी त्यांच्या मागोमाग येलेली. पण नशिबान ते घराच्या बाहेर पडाक नाही आणि देवासमोर रात्रभर बसले, त्यामुळे त्या भुताटकेक पुढे काय करूक गावलं नाही आणि आजोबा तेव्हा सुखरूप त्या सगळ्यासून सुटले. पण त्या रात्री आजोबांनी जो काय अनुभव घेतलेला होतो तो इतको भयंकर होतो की ह्या घटनेक इतकी वर्ष उलटान गेली, पण अजून तो सगळ्यांकाच चांगलं आठवता. पण आता मात्र तेव्हासारखी भीती रावाक नाही, कारण तेव्हा आजूबाजू कोणची परडी वगैरे नाही होती. संपूर्ण ओसाड आणि जंगली तो डोंगर होतो. पण आता मात्र बऱ्याच लोकांनी आजूबाजूची जागा घेऊन ते आपापली परडी बांधलेली आहेत, त्यामुळे ते बऱ्याचशा लोकांचा आता येणं जाणं असतं. त्यामुळे आधीसारखी थंय आता काही भीती राहिली नाही. पण तेव्हा मात्र आजोबांचा एकट्यांचा थंय परडा होता आणि ते रातचे थंय कसे जाऊन आग बीग घालायचे ह्याचा विचारसुद्धा माका करवत नाही. पण तेव्हा ते तसे धीरिष्टच होते. पण तरीसुद्धा माणूस किती धीरिष्ट असलो तरी देवाची साथ ही तेका लागताच. नाहीतर तो भूताच्या तावडीत गावलो तर भुताटकी सहसा तेका सोडत नाही. पण नशिबान आजोबांच्या पाठीशी देव होतो म्हणून ते तेव्हा थोडक्यात वाचले. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती आपल्या या सबस्क्रायबरने पाठवलेली त्यांच्या आजोबांची एक सत्य घटना, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा. आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.